नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, ज्ञानप्रबोधिनीचा मदतीचा हात। सिरसाव येथे विहिरींमधील गाळ काढण्यास सुरुवात। त्या गावात विहिरीचे काम चालू केलेले आहे। 50% त्यांच्या मार्फत आणि 50% शेतकऱ्यांमार्फत। आम्ही ज्ञानप्रबोधिनी संस्था आणि लोकसहभाग यांच्या वतीनं सिरसाव, लाखी, आंतरगाव आणि इळा या 4 गावांमध्ये आपण विहिरीतला गाळ काढायला सुरुवात केलेली आहे। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरलेली एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। शिरसाव तालुका परंडा येथे ज्ञानप्रबोधिनी संस्था, केंद्र, हराळी आणि स्थानिक लोकसहभागाच्या माध्यमातून विहिरींमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। गेल्या वर्षी भूम व परंडा तालुक्यातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला होता। विशेषतः नदीकाठच्या विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला तर काही विहिरींचे कठडे ढासळून आत पडले। यामुळे शेतीसाठी पूर्णतः विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर गंभीर पाणी टंचाईचं संकट उभं राहिलं होतं। या पार्श्वभूमीवर ज्ञानप्रबोधिनी संस्था पुढे सरसावत लोकसहभागाच्या बळावर या विहिरी पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। या उपक्रमाचा शुभारंभ संस्थेचे समन्वयक सचिन दादा सूर्यवंशी यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला। यावेळी बाजार समितीचे संचालक संजय पवार, अनिल बापू, पांडुरंग चौबे, ग्रामपंचायत सदस्य मुकुंद चौबे, माजी सैनिक अनिल सूर्यवंशी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थेचे केंद्र प्रमुख अभिजित कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरगाव, लाखी, इडा आणि शिरसाव या गावांमध्ये गाळ काढण्याचं काम सुरू असून स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे। पुराच्या संकटानंतर अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। प्रबोधिनी संस्थेमार्फत ज्यावेळेस ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती त्यावेळेसपासून ज्ञानप्रबोधिनी संस्थेनं आमच्या गावामध्ये बऱ्याच जणाला किटाचं वाटप केलं, परंतु ज्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये गाळ केलेला किंवा बांधलेल्या विहिरी बनल्या अशा शेतकऱ्याला त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी आजपासून आमच्या गावात विहिरीचे कामं चालू केलेले आहेत। 50% त्यांच्या मार्फत आणि 50% शेतकऱ्यांमार्फत। नमस्कार, ज्ञानप्रबोधिनी संस्था हराळी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव यांच्या वतीनं आपण ज्या गावांमध्ये पूर आलेला होता, भूम, परंडा ह्या 2 तालुक्यामधील काही गावांमध्ये ह्या विहिरींमध्ये गाळ खूप पडलेला आहे आणि त्याची गरज शेतकऱ्यांना आहे। त्या निमित्तानं म्हणून आता आम्ही ज्ञानप्रबोधिनी संस्था आणि लोकसहभाग यांच्या वतीनं सिरसाव, लाखी, आंतरगाव आणि इळा या 4 गावांमध्ये आपण विहिरीतला गाळ काढायला सुरुवात केलेली आहे। यामध्ये आपण 50% लोकवाटा म्हणून शेतकरी आणि 50% लोकवाटा म्हणून संस्था अशा दोघांच्या माध्यमातून आम्ही काम करतोय। याचं संपूर्णतः नियोजन, विहिरींच्या नोंदी हे सर्व स्थानिक गावातले कार्यकर्ते, आमचे ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही याचं नियोजन करतोय। तर ह्या निमित्तानं शेतकऱ्यांची जी आवश्यकता होती ती आम्ही ह्या निमित्तानं पूर्ण करतोय आणि येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये, खरीप हंगामामध्ये पडणारा पाऊस हा त्यांच्या विहिरीमध्ये साठवून त्यांना पुन्हा ह्या पाण्याचा वापर करून पिकांचं नियोजन करून एकूण त्यांचं उत्पन्न वाढीसाठी उपयोग व्हावा या उद्देशाने म्हणून हे कार्य सुरू आहे। माझं नाव अभिमान अर्जुन चौबे। अतिवृष्टीमुळे माझी विहीर पाण्यात सगळी पडली होती, त्यामुळे एमआरजेन्सीमधली विहीर होती। शासनाची कुठलीही मदत नाही, पण ज्ञानप्रबोधक संस्थेनं लक्ष देऊन माझं काम चालू केलं आहे। 50% मदत माझ्या। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण, सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। संपर्क 9730 03 04 96। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।